हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हे नाना हे चिक फोडत आहे। तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं चिकावरचं पाणी कसं काढलं। तर असं काही पण चिकावरचं सगळं काही पाणी काढलं जातं आणि त्यानंतर चिक असं हाताने फोडावं लागतं, कारण तो असं खाली बसलेला असतो। आणि ही माझी आजी आहे। तर आज आपल्याला कुरडई करायची आहे। तर सकाळचे ना 5 वाजता आम्ही उठलो होतो, तर आता 5-5:30 वाजलेच असेल, अजून अंधारच आहे बाहेर। तर चुलीची तयारी करते। तर मोठे 3 दगड ठेवलेले होते पहिलेच, कारण सगळे काही ना आमच्या गल्लीमध्ये ना सगळे काही इथेच कुरडईचा घाट वगैरे घेतला जातो ना, त्यामुळे तर चुलीची तयारी केली। आणि आजी ना आता हिने इकडे मोठ्या पातेल्याला आहे ना मातीने सगळं काही ना याला म्हणतात बूड लावून घेणे, म्हणजे आपण जे पण पातेल्यामध्ये करतो ना, तर पातेलं पण आपलं जास्त काही म्हणजे खाली लागत नाही आणि पातेलंही खराब होत नाही, कारण आपल्याला चुलीवरती पातेलं ठेवायचं असतं आणि डायरेक्टली ठेवलं तर काळं होऊ शकतं, खराब होऊ शकतं, त्यामुळे असं बूड लावलं जातं मातीने। तर मस्तपैकी माती म्हणजे आपली ती चाळून वगैरे माती घेतलेली होती आणि त्याने ना बूड वगैरे लावतात, याला बूड लावणं असे म्हणतात आमच्याकडे। तरी चला, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप छान अशी मस्त कुरडई झाली आहे। आता उजडलेही होतं आणि पाणी पण उकळलेलं होतं, तर यामध्ये ना मीठ टाकलं। तर मिठाचं असं आहे ना, म्हणजे आपल्या हाताची ओंजळ असते ना, तर ओंजळीचं असं माप असतं, तर त्यांना ती माप माहिती आहे। तर त्यांनी ना एक अशी ओंजळ आणि थोडंसं वरती मीठ टाकलं आणि त्यानंतर इकडे चिक आपला काढलेलं होतं डब्यांमध्ये। तर हे बघा, तर सौरभ दादांनी ते ना उचलत आहे। तर सगळं काही असं घोट्याच्या साह्याने परत त्यानं ते असं मिक्स करून घेतला आणि पाण्याला उकळी आलेली होती। तर हा पण आमचा धीरज नाना आहे, म्हणजे हे नानी हे त्यांचा मुलगा, आणि ना सगळं काही दोघांकडून सौरभ भाऊ आणि नानांना चिकवत आहे आणि एका साईडने लगेच नानांना घोट्याच्या साह्याने हलवत आहे, कारण लगेच त्याचं असं म्हणजे हलवावं लागतं आणि खूप म्हणजे पहिले ते हलकं जातं, नंतर जसं घट्ट होत जातं ना चिक, तसं आहे ना ओढायला पण येणं म्हणजे जड जातं, खूप जड जातं ते। तर घाट घेणं पण एक आहे ना आयडिया असते, तर ज्याला जमते त्यालाच येतं। तर नाना खूप छान पद्धतीने ना घाट घेतात। तर सौरभ भाऊनीही ट्राय केला घेण्याचं, कारण त्याला ताकद पाहिजे असते, तर ते ना खूप असं जड जातं नंतर, त्यामुळे तर अजून पण आहे ना सैल आहे, अजून आपण हलक्या हाताने करू शकतो, पण नंतर खूप जड जातं, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल। तर ज्या कोणी ताई करत असेल त्यांनाही माहीत असेल। तर आमची कुरडई कशी झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा।
तर बघितलं ना, तर घाट घेणं पण काही सोपं नसतं, नंतर खूप जड जातं. तर सौरभ भाऊ, धीरज नाना तिघांनी मिळून ना घाट घेतला. तर सगळ्यात जास्त आयडिया म्हणजे नानांना आहे आणि धीरज नानालाही येते. तर चल आता कुरडईचा घाट तयार झालेला होता आणि मम्मी आणि ह्या माझ्या नानी आहे त्याही चाळण्यासाठी बसल्या. तर मम्मीला ही ना चाळणं खूप छान पद्धतीने येतं. तर सगळेजण तिला बोलवतात आणि ह्या नानींना पण खूप मस्त येतं आणि मदतीला, कुरडईच्या मदतीला ना सगळेजण येतात आणि सगळ्यांना म्हणजे मिळून मिसळून हे कुरडई केली जाते. कारण कुरडई म्हटलं का तो म्हणजे माणसांची गरज भासतेच, कारण काही टाकायला लागतात, काही चाळायला लागतात, काही घास भरण्यासाठी. घास भरणं म्हणजे काय, तर आजी हे तो चीक आहे ना त्या सोऱ्यामध्ये टाकते ना, त्याला घास भरणं म्हणतात. काही दाबायला लागतात. तर कुरडई करण्यासाठी माणसांची गरज असते आणि सगळे काही ना म्हणजे एकमेकांना मदत जाऊन ना आमच्याकडे कुरडई केली जाते. तर हे बघा, तर नानी ते टाकताय तिकडे, नानान ते कुरडई वगैरे सोऱ्यामध्ये म्हणजे असं दाबलं जातं. तर अशा पद्धतीने कुरडई तयार होते. तर तिकडे आजी घास भरत होती आणि मम्मी त्या चाळत होत्या. आणि हे बघा किती आपली मस्त पांढरशुभ्र कुरडई तयार झाली आहे ना. तर कलर खूप मस्त आला होता. तर कुरडईला आहे ना कलर येण्यासाठी जेव्हा आदल्या दिवशी आपण गाळलं पिळलं जातं ना, ते असं व्यवस्थित पाणी एकदम स्वच्छ वगैरे घेऊन आहे ना केलं जातं. जेवढं आपण पाण्याची ना स्वच्छता बाळगू, तेवढं गाळणं पिळणं व्यवस्थित करू ना, तेवढे आपली कुरडईला रंग येतो. तर हे सगळं काही गाळल्या पिळण्यावर असतं. तर त्या दिवशी मी काय आलेली नव्हती, कारण मला पण पापडाची ऑर्डर होती, त्यामुळे तो व्हिडिओ काही तुम्हाला शेअर नाही करता आला. तर कुरडईच्या दिवशी आली, कारण कुरडईच्या दिवशी ना थोडेफार ना टाकण्या वगैरेसाठी किंवा घरातलं कामासाठी म्हटलं चला मम्मीला हेल्प, त्यामुळे मी आली. आणि हे बघा आता 2 सोरी लावली. अर्चना मामी पण आलेल्या होत्या. सगळेजण मस्त हसत खेळत आहे ना आमच्या कुरडया झाल्या. आणि कशा झाल्या, कधी झाल्या समजलं पण नाही, कारण सगळे काही एकत्र असल्यावर झटपटने सगळ्या कुरडया होऊन जातात. आणि मीही ट्राय केला, म्हटलं चला आपण ही चाळून बघू. आणि मस्त माझी कुरडई पण मलाही चाळता आली. असं नका म्हण. तर मीही ट्राय केला चाळण्याचा. आणि त्यानंतर हे सोरे वगैरे सगळे काही ना स्वच्छ धुवून ठेवले. तर तिथेच धुतले. म्हटलं एवढं टेरेसवर येण्यापेक्षा खालीच धुऊ. तर अर्चना मामी पण येणार, तुम्हाला सगळ्यांना आवडतात आणि ते खूप मदत करतात सगळ्यांना. तर इथे सगळे काही गप्पा मारत होत्या कुरड्या, कारण कुरड्या मस्त झाल्या होत्या, खूप छान असा रंग आला होता. तर म्हटले चला आपण हे धुवून वगैरे घेऊ. तर कुरड्या झाल्यानंतर त्याचे भांडे वगैरे खूप काही निघतात. तर काही करायचं म्हटलं की थोडं काम निघतेच. तर सगळे भांडे वगैरे आवरल्यानंतर आहे ना आमची आंघोळ वगैरे सकाळीच झालेली होतं सगळं काही. त्यानंतर चहा वगैरे झाला आणि काम आवरल्यानंतर छान मस्तपैकी मी ना चिक होता हा, तर हा चिक आहे ना आपला कुरडईचं चिक आहे, त्यामध्ये साजूक तूप टाकून ना साखर वगैरे टाकून मस्त परतून घेतला, मस्त त्याला फ्राय केलं. तर हा चिक खाण्यासाठी खूप मस्त लागतो. चला मस्त आमच्या कुरड्या झाल्या. तर सकाळी 5 उठलो होतो, तर लवकर झाल्या. आणि आता मस्तपैकी नाश्त्यासाठी ना कुरडईचा चिक असतो ना, तर तो चिक आहे ना मस्त साजूक तुपामध्ये फ्राय करून त्यावरती साखर टाकली आणि खूप छान लागतो. किंवा आपण असा न परतता तो आपला चिक असतो ना, तर तो ना आपण दुधामध्ये साखर वगैरे टाकूनही खाऊ शकतो. पण आम्हाला असं जास्त आवडतो मस्तपैकी साजूक तुपामध्ये फ्राय करून त्यावरती भरपूर अशी साखर, आणि खायला खूप छान लागतो हा चिक, मला तर खूप आवडतो. तर चला, आणि इकडे स्वयंपाकाची पण तयारी झाली आहे. मम्मीचा बड्डे, मम्मीला थोडासा आराम, कारण खूप थकली आहे. मस्तपैकी उसळ टाकलेली मी, मस्तपैकी मटकीची भाजी करते. कणिक भिजवलं गेले आणि इकडे आपला चिक होतोय. तर अंशूला घेऊन बाबा पण आले ते सकाळी. तर बाबांना म्हटले, बाबांनाही मस्त गरमागरम चिक दिला, कारण बाबांना ना गोड पदार्थ जास्त आवडतात. आणि मम्मी ते ना खालीच होते, तर कुरड्या वगैरे बघत होते, कारण सगळे काही कुरड्या बघण्यासाठी येतात करते. आणि अजून सैन त्यांना ना खूप जास्त गरम चिक आहे, तर त्यांना थोड्या वेळाने येतील, थोडं गार झाल्यावर. खूप छान असं मस्त साजूक तूप सुटले.
तर आमचं आहे ना मस्त चिक्कून झाल्याने खूप छान लागतो। आणि आज तर मम्मीला उपवास होता मंगळवार, तर तिच्यासाठी मस्त आहे ना तिने हे केलेले ना साबुदाणा चकली, कीस वगैरे, वेफर्स, सगळे काही उपवासाचे पदार्थ तिचे उन्हाळ्यामध्ये म्हणजे आत्ताच केलेले होते तिने। तर हे सगळे काही आत्ता केलेले आहे। तर बऱ्याच ताईंचे मला आहे ना कॉल येतात, मेसेज येतात की ना साबुदाणा चकली तू देशील का, पण माझंच आहे ना मम्मीने केले। तर मला म्हणजे आमच्या गावामध्ये मंदिराचं ना काम चालू आहे आणि करता पण येत नाही आणि रोजचं मम्मीकडे येऊन करणं पण शक्य नाही, कारण मला पण पापडाचे ऑर्डर असतात त्यामुळे। तर पापड करताना एवढा वेळ भेटणार नाही, कारण सई पण लहान आहे, एवढं एका याच्यातमध्ये शक्य नाही। त्यामुळे आता सध्या ना उपवासाच्या वस्तू ना करत नाही आहे मी। आणि मम्मीसाठी मस्त खिचडी फ्राय करून घेतली, तिला अशी कडकच खिचडी आवडते, तर बटाटा न टाकता। तर तिला अशी ना म्हणजे जास्त नरम खिचडी आवडतच नाही। तर म्हटले चला मम्मीला आज आराम, मम्मीचा बड्डे, कारण नाही ना आदल्या दिवशी खूप थकलेली होती, गाळणं पिणं वगैरे झालेलं होतं। तर हे बघा हे सगळे काय ना आमचे ना ह्या वर्षी केलेले तिने उन्हाळ्यामध्ये केलेला हा बटाट्याचा कीस, साबुदाणा चकली, हे सगळं काही मस्त खूप छान झालेलं होतं। तर त्याच्यासाठी तळून दिलं आणि आम्ही मार्केटमध्ये पण गेलेलो होतो, तो तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दिसेलच। तर काकडी वगैरे घेऊन आलेलं होतं, कारण उन्हाळ्यामध्ये काकडी, लिंबू पाणी, संत्री खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं। आणि हे बघा एवढे सगळे काही आमच्या कुरडया आणि छान मस्त वाळल्या पण गेलेल्या होत्या, म्हणजे उद्या ऊन द्यावंच लागेल, पण छान म्हणजे जास्त कारण बाहेर एवढं ऊन आहे की कुरडया पण छान मस्त वाळल्या होत्या। तर मम्मी ते ना 5 वाजता काढण्यासाठीच गेली आणि हे बघा तर एवढा छान मस्त आपल्या कुरडईला कलर आला आहे, खूप मस्त पांढरी शुभ्र कुरडई झाली आहे। तर कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमची कुरडई झाली आहे, तर दुपारी आम्ही शॉपिंग करून आल्यानंतर आमचं जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही आराम केला, कारण आज पहाटे 5 वाजता उठलेलो होतो आणि थकलो पण होतो। तर मस्त जेवण वगैरे केल्यानंतर झोपलो आणि त्यानंतर मम्मी 5:30 ना कुरडई काढायला गेली, तोपर्यंत मी घरात आवरलं, त्यामुळे व्हिडिओ काय आले नाही। आणि आपली कुरडई खूप मस्त झाली, हे बघा तर उद्याच ऊन दिलं की एकदम छान मस्त पैकी ना ती वाढली जाईल आणि खूप असं छान मस्त कलर आलाय आपल्या कुरडईला, एकदम मस्त दिसतो ना। तर खूप मस्त झालंय सगळ्या काही कुरडई। खूप मस्त झालंय सगळ्या काही, एवढ्या सगळ्या काही केलेल्या आहे आपल्या वर्षभर, एवढे सगळे काही लागतात, कारण म्हणजे इथे महालक्ष्मी सण वगैरे खूप सारे असतात, त्यामुळे एवढ्या लागतात। तर ही मागच्या वर्षीच्या या शिल्लक आहे आणि छान त्याही छान आहे। तर चला तर आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला लाईक शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांना बाय बाय। आणि मम्मीचा आज बर्थडे आहे, तर मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पार्ट 2 तो ही नक्की बघा। नमस्कार।